सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी. तेजस्वी न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. आरग तालुका मिरज येथे शासकीय पेयजल योजनेमध्ये कोट्यावधी रुपयाचा घोटाळा झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी केला आहे. आरग तालुका मिरज येथील व्यापारी बाजारपेठेतील गेली 40 वर्षे प्रलंबित खराब असलेला रस्ता 40 वर्षानंतर काँक्रिटीकरण झाला. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. परंतु ग्रामपंचायत प्रशासनाने पेयजल योजनेसाठी एकदम निकृष्ट दर्जाची पाईपलाईन वापरल्यामुळे वारंवार पाईप लिकेजचे प्रमाण वाढले असून या कारणाने नवीन काँक्रिटीकरण रस्ता व गल्लीबोळातील रस्ते उकरून रस्त्याचा सत्यानाश करण्याचा घाट घातला आहे. या पेयजल योजनेमध्ये कोट्यावधी रुपयाचा घोटाळा झाला असल्याचा संशय काही सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला असून या घोटाळ्याची सखोल चौकशी करावी अशी त्यांनी मागणी केली आहे. तेजस्वी न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी. गावाला पाणी देणार आहे का नाही? नाहीतर गावात राहू नका म्हणून सांगा. गाव सोडून दुसऱ्या गावात जाऊ द्या. संडास काढा, तुमची सोय लई होईल. ही आमची सोय करायला का तुम्ही? लोक आमच्या मागे दगड घेऊन लागल्यात. बायका मत द्या म्हणणाऱ्या आम्ही मत तर कशी मागायची आता इथनं पुढं? काय करायला पाहिजे? तुम्हाला पुढारी करून चुकलं का आमच्याकडं? तुम्ही पुढारी व्हा. आमचं काय न मत नाही, खरं गावची सोय करा. गावच्या शिवा खाऊ नका असं आमचं मत आहे. ग्रामपंचायत तक्रार केला नाही पाण्याबद्दल? 100दा जाऊन तक्रार केल्या, कोण सुद्धा केला तयार नाही. तक्रार करून करून बायका थकल्यात. काय करायला पाहिजे याचा इलाज तुम्ही सांगा. आता तुम्ही पुढारी आहे, काय तर गावची सोय करशील म्हणून तुम्हाला निवडून आणायचं. तुम्ही ह्या मतानं वागणार आहे काय? पुन्हा तरी मत मागू नका. तुम्हाला हात जोडून विनंती करतो. झालं पायपा फटाफट फुटायला आल्यात. घंटा गाडी येत नाही, गटार नाही, गटारी काढलेल्या नीट जात नाहीत. गटार काढायला येत नाही. मुलं जातात, काय बेजाती आहे. मुलं जातात मधाबध पडतात त्या काढलेल्या खळग्यात. तुम्ही काय पुढारीपणा करणार आहे? सरळ बाबानो, तुम्ही कोण पुढारी असला तर राजीनामा द्या, तुमच्या घरात मी बसा. काय करायचं सरकार एकदा करू दे, नाही तर मातीत घालू द्या. मला पाणी महिना 2-2 महिने सोडायचं. पाण्याची पट्टी कशी पाहिजे? लगेच महिना वर सोडायच्या. वरच्या 2-2 पट्ट्या उमऱ्यात बसलेलं उठत नाही. पाणी पट्टी वरल्याचे एक कागद मुलाला कुठलंही म्हटलं तर कागद काढून देत नाहीत आम्हाला. पैसे आधी बघा मग तुम्हाला पाणी मिळेल. पैसे आधी बघा मग तुम्हाला कागद मिळेल. असं आम्हाला आडवं करतात. आणि आता कोण पडायचे आडवं? या गलीला बायकांचं खुळ लागले पाण्यापायी. तुम्ही येणार असला तर बघा, नाही तर राजीनामा देऊन घरात मी बसा. पाणी पटकरायची वाटली. पायपा सारखं लिकेज कसं काय होत्या? कशा घातल्यात तिने? पैसे खाल्ले खाल्लं. सोडणार तुम्ही, सोडणार तुम्ही. आणि काय करावं? गरिबांनी बायकांनी काय करावं? तुम्ही तुम्ही गलीने आला, मत मागितला, तुम्हाला मत दिली. पायपा हलक्या वाटलं तर काय मग? आणि हलक्या गाठल्यात नाही, फटाफट फुटायला आल्यात. 1 महिना झालं चावीला पाणी नाही गायकुड गलीला. ते संडाचं पाणी वास मारायला गली बस त्याचा. पाणी पट्टी जरी पाहिजे असेल तर गावाला सगळा पाण्याचा पुरवठा व्यवस्थित झाला पाहिजे. एका गल्लीला जास्त पाणी सोडतात, एका गल्लीला कमी सोडतात. तोंड बघून सोडायचं नाही पाणी. आता महिना नवा 15-3 आठवडे होऊन गेलं, पाण्याचे थेंब नाही. माणूस जगायचं काय मरायचं हेच ग्रामपंचायतीनं सांगायला पाहिजे. आणि पावसाळ्यात ही तरा, उन्हाळ्यात काय तरा होईल माणसाची? आरोग्याला पाण्याची अजिबात पुरवठा नाही. पाणी पुरवठा हे सगळ्यांनी केला पाहिजे. आरग गावामध्ये मुख्यमंत्री पेयजल योजनेमध्ये जो भ्रष्टाचार झालाय तो फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. कारण मुख्यमंत्री पेयजल योजनेमध्ये मुळात 12.5 कोटी रुपये खर्चून पाईपलाईन हे गाव भाग सोडून, गाव भागात तर रस्ते सगळे उकरून रस्त्यांची दुरवस्था केली ती केली. आणि मळ्या भागात अशोकनगर, मिरज रस्ता, मळाबाग, लांडगेवाडी इथं गरज नसताना किंवा तिथपर्यंत पाणी जायची त्यांच्या जवळ व्यवस्था नसताना ते पाईपलाईन खोदून, पाईपलाईन टाकून, पाईपलाईनचे पैसे मंजूर करून
आपलं घर भरायचं काम हे ग्रामपंचायत सदस्य आणि या सर्व कमिटीने केलेलं आहे. आणि त्यानंतर सुद्धा आता 6 महिने झालं खोदकाम यांचं चालू आहे. तरी सुद्धा पावसाळ्यात एवढी बिकट अवस्था आहे की आरग गावामध्ये चावीला पिण्यासाठी आणि वापरासाठी पाणी 15 ते 20 दिवस येत नाही. महिलांनी आक्रोश आहे महिलांच्यात. महिलांनी ग्रामपंचायतीवर कित्येक वेळा मोर्चे आणल्यात, तरी सुद्धा त्यांना कशाचीही पर्वा नाही. आरग मध्ये पॅनल प्रमुख आहेत, ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांना एवढंच पडलेलं आहे की बाबांनो, दुसऱ्याचे सदस्य ओढून आणून किंवा संगनमत करून आपली सत्ता कसं येईल. 6 महिने आम्ही सरपंच पद मिळवायसाठी, डेप्युटी सरपंच पद मिळवायसाठी यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी आणि स्वतःचं नाव बोर्डावर लागायसाठी यांचं कामकाज चालू आहे. जनतेच्या विकासाचं किंवा रस्त्यांचं, पाण्याचं यांना कशाचंही पडलेलं नाही. पाणीपट्टी आणि घरपट्टीसाठी लोकांना वेठीस धरतात उतारा मागितल्यानंतर, किंवा कुठलाही कागद पाहिजे असला, कुठली ग्रामपंचायतची एनओसी पाहिजे असेल, शाळेतील मुलांना कॉलेजसाठी जर एखादा कागद पाहिजे असेल तर त्याच्या पालकांना वेठीस धरतात की घरपट्टी पाणीपट्टी भरा, आणि पाणी तर येतच नाही. त्याच्यावर कडी म्हणून आता सध्याची परिस्थितीत आर्गेत कधी नव्हे ते 30-40 वर्षानंतर आर्गेतील पेठेतील रस्ता हा झालेला आहे कॉन्क्रिटीकरण. त्या कॉन्क्रिटीकरण रस्ता सुरू असताना जनता म्हणून आम्ही सुद्धा, किंवा जनतेचं प्रमुख म्हणून आम्ही सुद्धा त्यांच्यापाशी मांडलं की बाबा त्या पाईपलाईनची व्यवस्था करा आणि मग कॉन्क्रीट रस्ता करा. नाही, आमचं पाईपलाईन कधीही खराब होणार नाही असा त्यांनी त्यावेळी विचार मांडला. आणि आता सध्या बघायला गेलं तर कॉन्क्रीटचे रस्ते सगळे उकरून गल्ली बोळातील रस्ते खराब तर त्याने आधीच केल्यात. आता अरे पेठेतील मेन रोडचा रस्ता सुद्धा उकरायचं काम चालू केलंय त्यांनी. म्हणजे जे कधी नव्हे ते 30-40 वर्षांचा रस्ता झालाय त्या रस्त्यांची सुद्धा यांनी दुरावस्था करून सोडणार. आणि यांच्या गैरकारभावामुळं आणि यांच्या भ्रष्टाचार जो झालाय पाईपलाईन मध्ये, त्याचे पैसे यांनी काय कुठं वापरल्यात, त्या जे 12 कोटी रुपये पेयजल योजनेसाठी आले होते ते 12 कोटी रुपयेचा हिशोब त्यांच्यापाशी नाही आहे. आणि अतिशय निकृष्ट दर्जाचं पाईपलाईन वापरल्यामुळं कॉन्ट्रॅक्टर आणि यांच्या संगनमतानं, ग्रामपंचायत सदस्य, सर्व सदस्य यांच्या संगनमतानं, पॅनल प्रमुख यांनी सगळे मिळून हा भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात केलेला आहे. आणि असंच जर रस्ते उघडत राहिले तर आम्ही एक मोठं आंदोलन उभा करणार जनता म्हणून, आणि यांना योग्य धडा शिकवल्याशिवाय सोडणार नाही अशी मी ग्वाही देतो.